मा ते सांगते तसं तसं ऐकत आहे. हा ती सासू होय का मी सासू हो? हा तिचं काय ऐकू मी? तिनं ऐकलं पाहिजे. कशी व शांती तू? हा उलट दिल शिकवतो का तिले? हा उलट म्हणायला पाहिजे पुष्पे माझा कच जाय माली विचारत जाय. काय मला इज्जत नाही, काय मला पुसत नाही, सांगत नाही, काही नाही, मनच करते, समज मनानं करते. हा औंदा तिनं 11 किलोच्या शेवया केल्या. 11 किलोच्या. मला पुसलंही नाही, मला सांगलंही ना, मला माहिती नाही. मशीनीतून आणल्या आणि आपल्या या बाबन करून आणल्या. हा किती पैसा गेला अशी? अव मा मॅच सांगलं होतं तिले मला हिशाच्या ना तिनं. कोण तुला कोणतं सांगलं का तिले? पण मी माघारीच करू राहील ती. पण ते माघारी काय झालं, माय गहू होते सारे नाही मानलं, जुने गहू मागतो त्या मादेरानीले. तिचे काय मा झाला नाही, मी आली इकडे. मला माहित आहे माघारी काय कंद कोणी करत नाही, म्हणून मी वहिनी जवळशी गोट काढली होती पुष्पा जोड. तर म्हणलं वहिनी मारायला विचारावं हे करायचं. मग सगळं झालं घेईन मी. तर मग पुष्पा वहिनी काय म्हणे, बाई या तुम्ही इकडे, मी करतो तर तुमचं ऐकू घेतो असं म्हणे ते. म्हणून मला हिशाचं केलं ना. तू बोलली वाटते तिले. मग मला का माहित, मला का माहित मालेकीचं केलं. मी म्हणलं केलं शिन तिच्या मायचं. मी साजरा वचक ना दिलं. मी म्हणलं स्वतःच कर, माय बापाच कर, सधारेली दे असं नाही म्हणलं. की नाही ना आत्याबाई असं कोण म्हणता का मा मायले देतो का तुमच्याच पुरीचं मग केलं असं म्हणलं नाही तिनं मले. अशी आहे मग सांगायला नाही पाहिजे का तिनं? शांता आलं केलं का तिनं? मग काय घोर आहे. ना मग 11 किलोचं काय 21 किलोचं केलं असतं तर चाल असतं. मालिकीचं केलं ना मा. मग असं असते का? हा मग तो आकीचं केलं तर मग चांगलं आहे. आणि दिलं तिच्या बहिणी, दिलं तिच्या मायबापाले तर का लय टोगाची इष्ट देते का ते? हा असे बोलत नको जाजू ना हलकटा मानी. तुला करते ना ते एवढं. हा अशी सून तुले शोधून भेटली नसती. इतकी साजरी आहे ती. कोण तिले बोलत राहत तू? मा पोरग का तुझं आहे का? मा पोरग एवढं साजरं पोरग भेटलं असं हातावर तय फुलावानी होते म्हणलं. मग मला माहित आहे पांडू तिले लय साजरा वागवते. मग बरं आहे ना? हा बरं आहे ना. त्या दोघांचे चांगलं पट्टे चांगलं राहतात. ते तो आलं एवढं चांगलं करते मा. हा ते तो आलं करते म्हणून आम्हाला टेन्शन नाही. हा काही नाही करावं लागत. मी माग धुतो, मला मला मी मा करतो असं. तू तर स्वयंपाक करतं काय? टाकतं का तू आली? साडी धुतं का तू आली? ते कोण करू मी? पुष्पी आहे ना असं. म्हणजे तो आली साडी धुवाले पुष्पी आहे, तू भाकर टाकेले पुष्पी आहे, तुला गोळ्या दिले पुष्पी आहे. आणि मग तू करता मी मा करतो म्हणतो मोठी. असं ना मला जो मी मला करतो काय करतो तू आला तू आज तू ते ताट वाढून ते देते तुले. तू त्याला अंग धुतो तो साडी ते धुते. तुले अंग धुवायला पाणी ते देते आणि करतो तू आला मी मा करतो म्हणतं. सगळी वहिनी करते. बाई मी काय म्हटलं शांताबाई, नाश्त्याला फोडणीच्या शेवळ्या करू का मग? या बसा. मी काय म्हणतो वहिनी बसा, एवढं काय अर्जंट आहे काय? नाश्त्याने गिस्त्याचा आपली काही तलप नाही वाया चालली. करव ते करणं वाच पुष्पे. ती नरम नरम करत ते करणं मा लेकीसाठी. काय माय बाई नाव सांगा ना त्याचं. नाव आलं असतं तर तुला काय रे म्हणलं असतं, मॅच केलं असतं. नरम नरम करावं ते पिवं पिवं बेसनाचं ढोकळा का? ढोकला कर वहिनी काही कुठाना नाही करा लागत. बसा मग ना काही नाही करा लागत. हे बा मी तर म्हणतो नाश्त्या गिस्त्या थोडा पेक्षा सरका सीधा स्वयंपाक करू. करू मी करतो म्हटलं. स्वयंपाक करतो मी तिकडला आवरले की सांग जा मला. आणि काय करू काय नाही ते सांगाय बाई. ते तुमच्या याच्यात काही मला सुचत नाही. गेला का तो? नाही आंघोळच करून राहिले ते. तेच म्हणलं पांडू होता तिकडे, म्हटलं त्याचा अंग तोंड धुणे ते तुमचं होऊ द्या. मग मला भाजी जे काय करायला लागते ते सांगा मी करतो आणि तुम्ही तुमचं वरला करा. मग ते वरचं काही आपल्याला सुचत नाही कोणाच्या घरी. मी चुलीजवळ स्वयंपाक करतो. नाही बापा तुम्ही जर स्वयंपाक केला तर किती घराने करेन. पाहून राहिल्या ना आल्या तापासवराने चालू आहे वहिनी. मग आता मान मला काही म्हटलं तरी मी विश्वास ठेवतो का? पण बाई तुम्ही ना विश्वास ठेवत. शेजाऱ्या पाजाऱ्याला तर वाटते ना पाहिलं ना ती घराने करतात मला. अशाच करत राहत मला घराने कोणाजोडी करत राहत. मी इतकं चांगलं वागवतो म्हणलं. आणि मा देवाला विचारा
हा, नाही तर मोठ्याला येतात, मोठ्या बाई हमेशा येतात तर त्याला माहित आहे. पण ह्या तिच्या अटार नेल माहित असते का, हे तर चबरतात की नाही शिल्लक, की माय बुडी अशी म्हणे व माय बुडी तशी नाही व, अशा मानावाच्या बदनाम्या करत राहते म्हटलं. मी इतकी चांगली वागतो म्हटलं, इतकी चांगली वागतो. हे पा शांताबाई, तुमचा विश्वास नाही बशीन, पण देवा शपथ सांगतो मी कधीच बुडीला अंत देत नाही, तरी मी बुडी मायघरानेच करत राहते. आणि म्हणलं मी काही देत नाही बरं मामा, माय बापाले नाही, कोणालाच देत नाही ना माय, पण तरी बी मी काही केलं आता वाढवणी मी जरा जरी शिल्लक केलं ना, काही केलं इतकं कोण केलं, द्यायला लागते वाटते इतकं कोण केलं, तिकडे पोचता होते वाटे, इतकी बोलते बुडी. आणि लागे दुसऱ्या दिवशीला मग लागे भुलली, हे झालं की मग लागे बाई बाई करत राहते आणि आपल्याला लागे चोपडते राहतात. आणि त्याला आठवलं की लागे बातच त्याच्या अंगात सासू पण आहे. अहो माय बहिणी, तुम्ही तिच्या बोलायचं काही लक्षात नका घेऊ ना. तिनं कोणाला काही सांगू द्या, काही सांगू द्या, मला माहित नाही का, आता बी मी तिला तेच म्हणलं, बोलली मी तिला नाही ते विचारा, हा की असं म्हणत नको जो मी करतो मालक काय करतो म्हटलं, तू सगळं वहिनीच करते असं ना तिला सांगितलं ना. तिच्या बोल्याकडे लक्षच नका देत जाऊ. हा, कोणचं शेजारी कोणचे गोजारी, हा कोणाचं आहे माय जोडी या बरं म्हणा, मी सांगतो ना. तर तुमच्या मांगी म्हटलं वहिनी तुमचं नाव काढतो, भावजाईसारखी भावजच नाही. मला मायनं वागवू नका सोपा आहे, हा मला मायला वागवणं सोपं आहे का, हा एक मॅट माणूस वागवणं सोपं नाही. आम्हाला समजते, पांडूला समजते, ते पांडू म्हणते का तुम्ही कधी काही, हा का मी म्हणतो, आम्हाला समज आमची माय आहे म्हणून काय झालं, हा पण तिच्या डोक्यात आहे जरसा फरक. पण तुम्ही तिला लेकरासारखं पाहता ना, हा लेकरासारखं मी तिला वागवता, आम्हाला समजत नाही का, बोलू द्या ना म्हणून तिथं कोणाला काही, कोणाचं काय करायला लागते. तुम्ही मनाला खराब नका वाटून घेऊ देत जाऊ. नाही मी काही लक्ष गिक्ष नाही देत शांताबाई, पण कधी कधी खराब वाटते म्हणाले, असं वाटावूनच असं म्हणतात. कसं असते, चांगलं आहे माहित असते सगळे, बद्दा म्हणून बोट घालायला सवय म्हणजे जागा भेटते ना. काही काही आहेत आमच्या घरातले, आमच्या शेजारी, तर सेले माहित आहे सगळं चांगलं आहे, पुष्पी बुडी करते, पण तरी बी बुडीनं काय म्हणलं की मग तेच माय बुडी म्हणे व माय बुडी अशी म्हणे व, असं करू करू आपल्यालाच हे करतात. कोण वैद्य ताना भरतीले माझं, सांग तिले येणं म्हणा करून करणं म्हणा जरसक 2 दिवस, हा धड्या माणसाचं नाही करत आजकाल, हा ओळखीचे नाहीत काय सुना, धड्या सासूचं नाही तर मॅट सासूचं काही करतील. मॅटाचं करणं तोंडाची ठाय का, लेकरावानी वागवा लागते. हा आम्हाला समजत नाही का आमची माय का आहे तर, ते नका टेन्शन घेऊ आणि तिच्या बोलायकडे अजिबात लक्ष नका देऊ. हा चला झाला का पावसा तिकडचं आवरलं का, मी स्वयंपाक करतो. जाते का वावरात, कसं काय आहे माय जेवून जाते का जेवायला येते. काय वो बुटू बुटू बोलता, मला ऐकायला येत नाही काय इकडे तर, काय नाही बोलत, बसतो तर ती मुकाट्यानं बसर राय, येतो मी वहिनीला काम करू लागतो. हा माय 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 2 दिवसासाठी महिला नेली पुष्पे, काम करायला तू तिले का वो पुष्पे, नाही म्हटलं शांताबाई पाहताच म्हटलं नाही, त्या बाईच करून राहिल्या, आम्हालाच करा लागते, डॉक्टरने सांगितलं मला काम करा लागते, काम नाही केलं की मला अंगावर सूज येते, मला काम करायला लागते नाही तर मी बिमार पडतो. बिमार पडू का मग ती, नाही नाही माय 2 दिवसासाठी आली, बिमार पडशील जवळ बा काय म्हणते, नाही माय बाई कर माय धंदा, धंदा केला बरं राहते का तुले, हा पुष्पे मला लेकीला दाखवू दे, माय लेक बिमार पडेल नाही तर, वय तू बस पुष्पे तू बस, मला लेकीला धंदा दाखव, माय लेक बिमार पडते. आता तुमच्या पोरीले बिमार पाडतो मी, आता बिमारच पाडतो तिले, आता धंदा नाही करू दे. तुम्ही म्हणता ना माई लेक आली की तू मला लेकीले धंदा करायला लावता, आता धंदा करायचा शांताबाई, बिमार पडा तुम्ही पण काम नाही करायचं ते, नाही नाही वय वय वाली वय वय वाली मा पुरी करू दे, ये बाई शांता ये बाई कर कर, काय करा माया मायचं, धन्य व पुष्प वहिनी, धन्य माय तुमची, तुम्हीच आठ काढू शकता. मा थांब, ये नवरागिरी इथं काय करतो तिथं, ये बस, हो ना ताई बसेल असंच तू आईच नाही करू देत मला, निरा बसा बशीच चालू आहे निरा, मग तसंच असते, आरामाला आली ना आरामच कर, मग रिकाम धंदे करू नको, सांगे निरा बसत नाही जागेवर, असं नको करू, हे काम करून मग ते एकदा डिलिव्हरी झाली बाळ आलं की मग आरामच नाही. मग झोप नाही ना काही नाही ना काहीच नाही, त्याच्याच मग घर आलं ते. हो ना. चांगलं आई आई सांगितलं, आईला विचारलं म्हटलं दवाखान्यात गेली तर चांगलं सांगितलं आहे ना, चांगलं राहत माय, आता काय आता जसं जसं दिवस जातात की नाही बाई तसं तसं जपाते जास्त, ते डॉक्टरने दिलं ते टॉनिक गिनिक हे ते व्यवस्थित घे, जेवण, वेळेवर झोप,
हे लय महत्वाचं राहते. आणि कोणत्याच गोष्टी टेन्शन नाही घ्यायचं. दुनिया गेली भाडमध्ये, काहीच घेणं देणं नाही. आपण ना आपलं बाळ एवढाच विचार तू फक्त. हो. नाही, टेन्शन टेन्शन कसंच नाही आहे, काही नाही. माझ्या घरचे काहीच टेन्शन नाही जे ताई. हे तितके चांगले वागू राहिला संग की म्हणजे काय सांगू मी तुले. चांगला आहे माय. अशीच बुद्धी होत्या म्हणाले, असा चांगला राय म्हणा बापा. कशाचीच कमी नाही ना. देवा ते मॅट तिचं काय करावं लागते ते तशीच आहे. आले चोप पडते मध्ये पोराच्या समोर. बापा लयच आलती ना. बापा लयच लयच बापा बाबा म्हणजे बस असं वाटते की मीच लय खराब बघ बघ. किंवा मला तसं वाटते की माझी आईच आहे. आई नाही एवढी तेवढी जीव लावत, तेवढी माझी सासू जीव लावते. इतकं चोप पडते काय सांगू तुले. जाऊ दे, काय करा लागते. हं? जाऊ दे बाई, चांगलं झालं आहे तिकडे माय. मी तर रोज देवाला म्हणतो बाई, आजचा दिवस गेला, उद्याचा दिवस चांगला उद्या मारा गिनीचा. पटपट 9 महिने होऊ दे बा. असं गोंडस बाळा असं हातात येईन नाही दवाखान्यात आले तसं वाटत देवा. तो गोंडस बाळ माझ्या हातात काही काही नाही. मस्त सगळं चांगलं. एवढंच मागणं आहे देवाजवळ. आईचे ते इतके नवस चालतात. बापा बापा बापा. म्हटलं का आयुष्यभर त्यातच बसशील का. कुठेही गेले कोणत्याही देवाले. हो बाप्पा चांगलं राहू दे, चांगलं होऊ दे. आता लोक होऊ दे, राहू दे. आता जे आहे ते चांगलं राहू दे. याचे नवस. तुझे माय नवस करायला काय, नवस काय फेडायला का आपलं काही नाही. आहे देवाच्या कृपेनं सगळे नवस फेडू मनात वाले. फक्त मनासारखं होऊ दे सगळं चांगलं. अंग टाक ना बाई तू. हा अंग टाक ना. बसेल बसेल काय राहतं. अंगी नाही टाकत मी का बिमार आहो का अंग टाकायला लावता. हे कर मी नाही अंग टाकत. मला आवड तुला तर माहिती तसे मला गमत नाही झोपू झोपू. मला सवय नाही ना जे ताई. माझ्या घरी मला कामाचीच सवय आहे ना. मी काम माया सगळं काम मा घरीच होते. आमचं पहिलं घरही मोठं होते नाही तर त्या घरातलं काम पुरत. हे लय 2 खोल्याचंच आहे. हाव ना. जाऊ दे, काय घराचं काय करा लागते. माणूस चांगला असला झालं. हा माणूस चांगला तर घर चांगलं. आणि ते कोण सोडलं बाई. तू तर म्हणस की आता ते घरात मस्त आहे, नेच्या सारखंच आहे म्हणून चांगलं आम्हाला निघास लागत त्यातून. हो ना. पण ते ना साहेबाच्या म्हणजे ते मॅडम आहे की नाही समजा ते साहेबबाई, तिचा मावस भाऊ आला राहायले. काय मग ते बायकोचा मावस भाऊ असो का भाऊ असो ते मग आम्हाला खाली करायला लागलं. नाही तर माझं काही म्हणणं नव्हतं काही. कारण त्याला माहितच नाही यायचं जसं यायचं स्वभाव जसा की बाई हडपणारे नाही की घर हडपणार नाहीत आपलं असं. नाही तर आजकाल करूची भीतीच आहे की नाही. त्याच्यानं साहेबाला असं वाटते की आम्हीच राहा. पण ते मग त्या मॅडमचा मावस भाऊच आला राहायले. ते मग ते लेत दिलं. मग आपण कसं मग त्याच्या सोय राहिल्याच्या मग आपल्याला थोडी म्हणता येते. किती झालं तरी शेवटी समजा फरकच पडते ना. नाही तर मग मस्त घर होतं बरे. ते मस्त होतं सगळं चांगलं होतं मोठं होतं. आणि काही एवढं भाडंही ना घेत जात ते साहेब आमच्याजवळ. फक्त बाहेर स्वच्छ ठेवा सगळं मेंटेन ठेवा आणि हे. हो ना मस्त होतं ते. बंगला सुद्धा का होता मग काय तर बंगलाच बंगई गिंगई सगळं होतं ती. आता मग हे कसं आहे बाई. हे 2 खोल्या आहेत बाई. असं लहान चुकलंच किचन आहे. उलच किचन आहे म्हणजे गॅसचा वटाने एक माणूसच उभा राहते. एवढं चुकलं नाही असं साधंच. आणि लागे एक अशी बॅगसारखी खोली आहे. आणि त्यालाच लागून निर्रा उलट खोली आहे. निर्राच उलची काय ती खोली की बस अशी गाच टाकेल आहेत खाली आम्ही. असंच आहे. 2च खोल्या म्हणला पण ते 3 खोल्या आहेत ते. निरा ते म्हणजे हा म्हणजे ते किचन आणि ती खोली आहे की नाही एक आहे. फक्त ते मला असं पार्टिशन केलं आणि लागे तिला लागे बेडरूम म्हटलं आणि किल्ला किचन म्हटलं. असं करायला ते. निरा उलचं काही अंगण नाही काही नाही. जाऊ दे होईलच मोठं. जाऊ दे काचो बाई. आता घर का सोपी गोष्ट आहे का बापा. किती महागाई झाली आता ना. घर आहे आणि यायचं कोणतं काय एवढे का कमाई का म्हणजे का नोकरी आहे काय. त्या का दुकानाच्या भरोशारखी आहे काय. पण मालक चांगला आहे. कारण नाही ना तर लय वर्ष झाले नाही येईल तर स्वतःच्या दुकानासारखं समजा असं मेहनत आहे ना. हे त्याची मेहनत आहेत. लय लय वर्षापासून एकाच दुकानात असल्याच्या सगळं म्हणजे पगार इल्लक आहे. आणि लगे सगळ्यापेक्षा पण असं मानही आहे. असं साहेबला चांगला आहे ना. साहेबाचं न्यायचं लय चांगलं आहे. हो ना. मग त्याची पेशी पाहुणे स्वतःच करून नाही टाकत. दुसऱ्या दुकानात राहिल्यापेक्षा स्वतःच असलं तर बोलत नाही काय. काय चोबाई सोपा आहे का. स्वतःच दुकान किती मोठं आहे ते. बापा बापा एवढं मोठं दुकान आपल्याच्यानं कोणी टाकलं जाईन बापा. किती मोठे पैसे लागतात. सोपा आहे का. तसं नाही ना बाई. आता एवढं खायला काय ते लहान चुकलंच. लहानच टाका पहिले. कोणताही बिझनेस पहिले कमीच असते लहानच असते. मग होते मोठं. नाही मला म्हणायचं साधं मेहनत दुसऱ्याच्या दुकानात केल्यापेक्षा स्वतःच काही स्वतःचा बिझनेस स्वतःच राहते ना ते. नाही काही नाही. ये
त्याच दुकानात हे रे बाप्पा, दुकानात यायच्या ओळखी ना किती लोक येतात. लय यायचं लय बोलाय गेलं हे ते लय मस्त आहे ना. त्याच्यानं लय गिरायक ओढतात ना हे. हो ना, चांगलाय चांगलाय. जाऊ दे, ते बाकाई असो तो संग चांगले राहतात. हे लय म्हणू की नाही की एकदा चांगलं लगे चांगलंच होते म्हणून. ते लेकराच्यानंच करत जाय की नाही तसं. आणि देखते बुडी, त्या बुडीला तर नालायक तोंडाची, अजूनही तिला चांगलं वाटत. तेच देत जाय पोरी पाहुण्याला भडकून, तेच देत जाय. तेच लय बदमाश आहे ना बाई. अजूनही कर, पण ते आता की नाही आता पाहुणा काही ऐकतच नाही. आता उघडले पाहुण्याचे डोळे, उघडतातच. इतके दिवस डोळ्यावर पट्टी होती, माली आई माली आई माली आई. माय बाय किती ऊत का व पोरी हो, कुठलं गोष्टी करता ना. अंगी गटाना रागिनी अंग टाक ना. जे अंग टाक बरं. हा हा आई, झाले का तुझे काम? ये ना तुम्ही बस ना. काम काय व, तेवढे भांडे घासले आता झालं. आता कपडे वाळले, ते काढून आणले. घड्या करतो म्हटलं, बंदे टाकून द्या गादीवर. करीत आता संध्याकाळच्या घड्या. आण ना मग अति मी घड्या करतो. जाऊ दे बरं, आले 2 दिवसासाठी घरी. का तुले का बंगई का टाकेल? आले तर जसं का आराम कर. 2 दिवसानं करजो काम. लय तुले काम करा वाटतात तर काय का घरी चालूच का बाई? कसं आहे बुडाबुडीची तब्येत? जशी तशीच. ते का सुधारणार आहे का आता? काय हे वय आहे का सुधारायचं? तच आहे दिवस काढणं ना. काय बाई लयच व माय, इतकंही हे नाही करा बाई व. हा, घेऊन जाव का असं असल्यापेक्षा. असं नको म्हणू माय. त्या पाहुण्याचे देखता, त्या पोराच्या देखता म्हणू नको. त्याचा भल्ला जीव आहे बाई. ते पोरग सगळं सांगून देते बापाले. तू काहीच नको म्हणू माय. अहो माय, मी का तसं म्हणून राहिली का? पण त्याचे येले, त्याचा त्रास शेवटी त्यानेच भला लागते ना, म्हणून राहिली मी. नाही तू काहीच नको म्हणू माय बाई. तू किती चांगल्या मनानं म्हणशील ते उपटपणा होईल. तू म्हणूच नको माय आता डरस बाई. ये रे मनीष, ये ना. किती गरम होते का आई? अरे बाबू, कूलर लाव ना मग. कूलर मध्ये पाणीच नाहीये. सांग, झालं वाटते पाणी. सकून टाकलं ना, मग टाकलं तर खरी. चल मी टाकून देतो. काय माय तुम्ही होऊन राहिली सांग. आता सांगत नाहीस मग, कूलर भरून देतो मी. चाल मनीष, तुला नाही टाकता येत का बाबू पाणी? ते पाण्याची टाकायला लावते, त्या टाक्यातलं पाणी आणून टाका कुलरमध्ये. मला माहिती आहे का आई, कुठून आणू काय आणू? तुम्ही काय गप्पा चालू आहेत का? अरे मनीष, किती उत्साह होता रे. हो लय उंच होऊन राहिला तो. अगं ज्योष्णा मावशी येणार आहे ना? काय माहिती, आता आजीनं म्हटलं मग तसं. काय माहिती, तिच्या घरचं पाहा लागेल ना बाबू. आजीत लय जीव आहे नाही बापा, लय जीव. मग काय तो घरी असला ना, आता घरीच नसते समजा तो, पण घरी असला ना, आपण इकडे तिकडे असलो तर लगेच हा करते. हो, सगळं करते. अंग धुंद्यापासून करते आबाचं. घरी असला की त्याच्याच जवळ असते. आबा असो, आबाजी तसं, आजी हे असो, आजी तसं. हो, कधी रिश नाही मानत, कधी राग त्याले. आता समजा ते जागेवरच्या जागेवर आहे, सुशी सारा जागेवर, पण कधीच नाही किटन करत. आबा आबा आजी आजी असते. लय जीव आहे माय बाई आबाची. आबाची आहे, पण आता त्याचं काही चालतच नाही, ते जागेवरच ना. पण हाय त्याचा नातात जीव आहे. हो ना.